यूट्यूबच्या आकडेवारीनुसार 1000च्या वर रीच असणारे माझे आपल्या चॅनलचे 9 व्हिडिओ आहेत. त्यापैकी 2च कवितेचे आहेत. त्यातली एक आधुनिक ददीची 1753 आहे, जुना आकडा आहे, आणि दुसरी ऋणमोचन 1357 या दोनही कवितेचं विशेष असं की आधुनिक ददीची दानमधली आहे आणि ऋणमोचन ऐसे भाग्य लाहोमधली आहे. दोनही ठिकाणं आधुनिक ददीची म्हणजे आनंदवन बाबा आमचं मी पाहिलं नाही. ऋणमोचन मी पाहिलं नाही. या दोन्हीची माहिती मला ज्यांनी सांगितली त्यांच्यासाठीच व्हिडिओ आहे. बाबा आमटे बदलले, कसे कसे लोक महारोगी जमा केले, कशी त्यांची सेवा केली, कसे त्यांना वर्कशॉपमध्ये शिकवलं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं, लाचारी सोडून द्या सांगितलं आणि स्वयंपूर्ण बनवलं. हे सगळं करायचं काम त्यांनी केलं. ती झलक मी सोमनाथला पाहिली जाईल. असं सोमनाथच्या नंतरची कविता येईल. हे एवढं कार्य पाहिल्यावर आणि हे कविता लिहायच्या मागं ज्यांची प्रेरणा आहे त्यांचेच शब्द आहेत असं मी समजतो. आनंदवन पाहिल्यावर काल्पनिक माझी कल्पना कसे सजविले तुवा भव्य स्वप्न मंदिर, अरे मूर्ती नसता रावळी दाटे मांगले सर्वत्र. आनंदवनमय कसे सजविले तुवा भव्य स्वप्न मंदिर, अरे मूर्ती नसता रावळी दाटे मांगले सर्वत्र. पूर्व संचिताची जणू फळले ह्या धरेचे, झिजविण्या परोपकार हाडे लागले पाय दरीचे. सुंदर कल्पना सुचायचं खरं श्रेय त्यांना जाते, मला नाही आहे. तीच गोष्ट ऋणमोचनच्या बाबतीत. ऋणमोचन मुदगलेश्वर म्हणून महादेवाचं देऊळ आहे. पितरांना मुक्ती मिळावी म्हणून लोक इथं येतात पौष महिन्यात. आणि पौष महिन्यात घागर भरायची, डोक्यावर उडून जायची ओदेच्यानं. चिकन मातीचा घाट आहे. चढताना गडबड पाणी सांडलेलं असायचं, त्यामुळे पाय घसरून परत पात्रात वापस. बाई असो माणूस असो लोक हसायचे. गाडगी महाराजनी पायऱ्या खोदल्या, आपलं काम सुरू केलं. ही ऋणमोचनची माहिती मला भाऊने सांगितली, मला माझ्या भावाने सांगितली. आणि ऋणमोचनची पूर्ण कल्पना इथे गवसला तुला तुझा धर्म, जाणीले तू वर्म मानव्याचे. इथे तू पाहिला भूतान माझी ईश, केली सेवा त्यांची मनभावे. कहाणीची कबडी सांगे सकळी का, काय असे मूल जीवनाचे. दारियेला माथी खापोरी किरीट, हाती राजदंड खराट्याचा. नव्हे ते खापर केवळ मातीचे, ते तो सूर्यपात्र द्रौपदी. अशा कल्पना. ती चिंदी नाही, द्रौपदीनं दिलेली ही चिंदी होती असं ती कल्पना. या सगळ्या याचं श्रेय कविताचं मी पूर्ण वाचल्यावर तुम्हाला समजेल. हे सगळं त्या व्यक्तीचं आहे. आणि आता त्या व्यक्तीचं नाव सांगतो. म्हटलं भाऊ असो की भाऊसाहेब असो, आभारचं मानणं आवश्यक आहे. या पूर्ण याचं श्रेय दोन्ही कवितेचं स्वर्गीय गुणवंतराव फाले
त्यांना महाराष्ट्रात गुरुजी म्हणून ओळखतात, यवतमाळमध्ये साने गुरुजी म्हणून ओळखतात. त्यांच्या शाळेला साने गुरुजी विद्यामंदिर हे नाव मिळालेलं आहे. महाराजांच्या संस्थेत होते, तिथून नगर परिषदमध्ये यवतमाळला आले. आपल्याबरोबर कथामालेचं रोपटं घेऊन आले. इथं त्यांनी ते लावलं. आज कथामाला फोफावली आहे पूर्ण. असो, आणि नगर परिषद प्राथमिक शिक्षकांची संघटना बांधायचं काम गुणवंतराव फाले, नाईक सर आणि हिवराळे तिघही 7 नंबर शाळेचे यांनी केलं. असो, माझ्या कवितेच्या बाबतीत त्या कवितेची तुम्ही पाहिल्याच्या ओळी काही दाखवल्या नाही. पूर्ण कविता तर सुंदर असेल, तर सगळं श्रेय यांचं आहे. यांची भाऊसाहेबांचे आभार मानले आपण. यांचे आभार मानण्यासाठीच पुन्हा हा व्हिडिओ केला.